माझा तो ओला टॉवेल शरीराला पूर्णपणे चिकटला होता. राहुलने माझ्या नाजूक कमरेला दोन्ही हातांनी पकडलं आणि मला आपल्या मजबूत छातीशी घट्ट ओढलं. त्याचा उबदार श्वासाचा स्पर्श माझ्या मानेवर होत होता, ज्यामुळे माझ्या अंगावर सरसरून काटा आला. एका बाजूला बाहेर कोसळणारा मुसळधार पाऊस आणि दुसऱ्या बाजूला हॉटेलच्या त्या बंद खोलीत माझ्या काळजाची वाढलेली धडधड. राहुलने दीक्षाला झोपवून हळूच माझ्या खोलीत दरवाजा ठोठावला आणि त्यानंतर त्या रात्री जे घडलं ते आम्हा दोघांचं एक असं गडद रहस्य बनलं, जे जगासमोर येणं केवळ अशक्य होतं. काय झालं होतं त्या रात्री आणि कसं रंगलं हे आमचं गुपित नातं, हे जाणून घेण्यासाठी कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. माझं नाव रिया. लग्नाला 2 वर्ष झाली आहेत. एक गोंडस मुलगाही आहे आणि संसाराची गाडी वरवर तरी सुरळीत चालली होती. पण मनाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात ती जुनी चुलबुल आणि लग्नानंतर हरवलेला तो उत्साह कुठेतरी कमी झाला होता. उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झाल्या आणि मी काही दिवसांसाठी माहेरी जायचं ठरवलं. तिथे गेल्यावर मात्र माझं सगळं जगच बदलून गेलं. माझी धाकटी बहीण दीक्षा, तिचं 6-7 महिन्यांपूर्वीच लग्न झालं होतं. तिचा नवरा राहुल जेव्हा पहिल्यांदा माझ्यासमोर आला, तेव्हाच त्याचं ते मजबूत शरीर आणि पिळदार व्यक्तिमत्व पाहून माझ्या काळजाचा ठोका चुकला होता. राहुलचे ते खोल काळेभोर डोळे आणि करडा आवाज कोणत्याही स्त्रीला आकर्षित करेल असाच होता. माझा नवरा ऑफिसच्या कामामुळे येऊ शकला नव्हता. त्यामुळे आम्ही सगळे मिळून आठवडाभर धमाल करणार होतो. पण घराच्या त्या गर्दीतही राहुलची नजर मात्र सारखी माझ्यावरच खिळलेली असायची. तो जेव्हा माझ्याकडे बघायचा तेव्हा त्याच्या नजरेत एक वेगळीच तडप मला जाणवायची. एके दिवशी दुपारी आम्ही सगळे शेतातल्या आंब्याच्या बागेत गेलो होतो. झाडाला लागलेले रसाळ आंबे बघून माझं मन मोहून गेलं. मला आंबे तोडायचे होते. माझी उंची कमी पडत होती. योगायोगाने तिथे आम्ही दोघेच उरलो होतो. राहुल हळूच जवळ आला आणि काहीही न बोलता त्याने मला आपल्या शक्तिशाली बाहूंमध्ये अलगद उचलून धरलं. त्याच्या रांगड्या हातांचा स्पर्श माझ्या नाजूक कमरेला होताच जणू अंगावर हजारो मुंग्या आल्यासारखं झालं. मी आंबे तोडले, पण खाली उतरताना आमची नजरानजर झाली आणि सुमारे 2-3 मिनिट काळ काळ जणू थांबला होता. मी राहून त्याच्या कानात कुजबुजले, "राहुल, तुम्ही मला खूप आवडता, पण हे कुणाला कळता कामा नये." तो फक्त मंद हसला आणि म्हणाला, "रिया, तू दिसतेस इतकी सुंदर की नजर हटतच नाहीये." त्याने आपला हात माझ्या खांद्यावर ठेवला आणि दाट झाडीत आम्ही दोघेही जगाचा विसर पडून चालत होतो. अचानक त्याने माझा हात घट्ट पकडला आणि त्याने विचारलं, "मला एक चुंबन मिळेल का?" मी लाजेने चक्क गोरीमोरी झाली. त्याने हळूच माझ्या डोक्यावरचा पदर सावरला आणि ओठांना स्पर्श केला. त्या एका स्पर्शाने माझं संपूर्ण शरीरात विजेचा प्रवाह धावला. घरी आल्यावर राहुलने एक प्लॅन केला, पुण्याला सहलीला जाण्याचा. त्याने मुद्दाम हॉटेलमध्ये वेगळ्या वेगळ्या खोल्या बुक केल्या होत्या. मला त्याचं हे चातुर्य उमजलं होतं. गाडीत जातानाही आमच्या नजरांचा लपाछपीचा खेळ सुरूच होता. हॉटेलच्या त्या रात्री बाहेर मुसळधार पाऊस सुरू होता. रात्रीचे साधारण 3 वाजले असतील आणि अचानक माझ्या खोलीच्या दरवाजावर हलकी थाप पडली. मी दरवाजा उघडला तर समोर पावसाने थोडा भिजलेला आणि नजरेत आग असलेला राहुल उभा होता. बाहेर पावसाचा जोर वाढत होता आणि राहुल माझ्या खोलीत शिरला. त्याने क्षणाचाही विलंब न लावता दारावरची कडी लावली. दीक्षा गाढ झोपेत होती आणि माझा मुलगाही बाजूला शांत निजला होता. राहुलने मला अलगद ओढत बाथरूममध्ये नेलं. तिथे मंद प्रकाश होता. तो वातावरणाला अधिकच मादक बनवत होता. तो माझ्या अगदी जवळ आला होता. त्याने शरीराचा तो पुरुषी सुगंध मला वेड लावत होता. तो माझ्या कानात हळूच कुजबुजला, "रिया, दीक्षा आता गाढ झोपली आहे. 2 दिवसापासून मी फक्त तुझीच वाट पाहतोय. मला आता तू हवी आहेस." त्याच्या या शब्दांनी माझ्या अंगात जणू वीज संचारली. त्याने मला भिंतीला टेकवलं. राहुलने माझ्या नेटच्या साडीच्या पदरावरून हात फिरवला. तो स्पर्श इतका हळवा आणि तितकाच आक्रमक होता की माझ्या अंगावर काटाच आला. पावसाच्या थेंबांनी माझी साडी अर्धवट ओली झाली होती आणि राहुलची नजर माझ्या त्या ओल्या कायेवर खिळली होती. त्याने हळूच माझ्या साडीचा पदर खांद्यावरून खाली निसटला. माझ्या पाठीला त्याच्या उबदार श्वासांचा स्पर्श होत होता, ज्यामुळे माझी थरथरणारी काया अधिकच विरघळून गेली. "राहुल, कोणी येईल," मी अगदी अशक्तपणे म्हणलं. पण त्याने माझं ऐकलं नाही. त्याने मला आपल्याकडे वळवलं आणि माझ्या ओठांवर आपले ओठ टेकवले.
आम्ही एकमेकांच्या श्वासात इतके हरवून गेलो होतो की बाह्य जगाचा आम्हाला विसर पडला होता. त्याच्या खडबडीत हातांनी जेव्हा माझ्या नाजूक कमरेला घट्ट विळखा घातला, तेव्हा माझ्या मुखातून एक सुस्कारा निघाला. त्याने बादलीतलं पाणी घेतलं आणि माझ्या अंगावर सिंचन केलं. भिजलेली साडी शरीराला चिकटली होती. त्यामुळे माझ्या शरीराचे वळण अधिक स्पष्ट दिसत होते. त्यामुळे माझ्या मानेवर चुंबनाचा वर्षाव सुरू केला. तो रात्रभर माझ्यासोबत त्या बाथरूममध्ये आणि खोलीच्या एका कोपऱ्यात राहिला. आम्ही भरभरून प्रेम केलं. ती रात्र आमच्या आयुष्यातलं एक असं वळण होतं, जिथून मागे फिरणं आता अशक्य होतं. सकाळी जेव्हा मी आरशात पाहिलं, तेव्हा माझ्या मानेवर आणि खांद्यावर राहुलने दिलेल्या प्रेमाच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या. मी घाईघाईने पदर सावरला आणि स्वतःला व्यवस्थित केलं. आम्ही माहेरी नजरांचा खेळ अधिकच धोकादायक झाला होता. राहुल संधी शोधत असायचा आणि मीही त्याच्या एका स्पर्शासाठी व्याकुळ झाले होते. एके दिवशी दुपारी घरात सगळे डुलकी घेत होते. मी अंघोळीसाठी बाथरूममध्ये गेले होते. बाहेर येताना मला आठवलं की मी कपड्यांची बॅग बाहेरच विसरली आहे. मी फक्त एक काळा टॉवेल अंगाभोवती गुंडाळून दरवाजा उघडला, तर समोर साक्षात राहुल उभा होता. त्याने मला त्या अवस्थेत पाहिलं आणि त्याच्या नजरेतच एक वेगळीच चमक निर्माण झाली. त्याने मला पुन्हा आत ढकललं आणि स्वतःही आत शिरून दरवाजा बंद केला. मी फक्त एका काळ्या टॉवेलमध्ये होते आणि समोर राहुल उभा होता. "राहुल, काय करताय? कोणी बघितलं तर?" मी धास्तावलेल्या आवाजात विचारलं. पण राहुलच्या काळ्याभर डोळ्यात एक वेगळीच चमक होती. त्याने मला भिंतीला टेकवलं. माझे ओले केस त्याच्या चेहऱ्याला स्पर्श करत होते. तो हळूच माझ्या कानात कुजबुजला, "रिया, तुझ्या अंगावरील पाण्याचे हे थेंब मला वेड लावत आहेत." माझा तो ओला टॉवेल शरीराला पूर्णपणे चिकटला होता. राहुलने माझ्या नाजूक कमरेला दोन्ही हातांनी पकडलं आणि मला आपल्या मजबूत छातीशी घट्ट ओढलं. त्याचा उबदार श्वासाचा स्पर्श माझ्या मानेवर होत होता, ज्यामुळे माझ्या अंगावर सरसरून काटा आला. त्याने हळूच तो टॉवेल बाजूला सारला आणि माझ्या नितळ त्वचेवर त्याच्या ओठांचा वर्षाव सुरू केला. त्या बाथरूममधील ओल्या वातावरणाचा रोमांस पुन्हा एकदा हरपला. तो मला असे काही स्पर्श करत होता की मला माझ्या अस्तित्वाचा विसर पडला होता. सुट्ट्या संपायला फक्त 2 दिवस उरले होते. राहुलने एक शक्कल लढवली. त्याने घरात सांगितलं की मला शहरात काही महत्त्वाचं काम आहे. रियाला मुलासाठी काही औषधं आणायची आहे. असं निमित्त करून आम्ही दोघं बाहेर पडलो. मी त्या दिवशी गुलाबी रंगाची पातळ साडी नेसली होती. केस मोकळे सोडले होते आणि ओठांवर लावलेली गुलाबी लिपस्टिक राहुलचे डोळे माझ्यावरून हटू देत नव्हते. गाडी हायवेवरून एका ओसाड रस्त्याकडे वळाली. आजूबाजूला दाट झाडी आणि स्मशान शांतता होती. राहुलने गाडी चालवतानाच आपला एक हात माझ्या मांडीवर ठेवला. त्याच्या त्या रांगड्या स्पर्शाने माझ्या शरीरात विजेचा करंट दाबला. त्याने एक मोठ्या झाडाच्या सावलीत गाडी उभी केली आणि इंजिन बंद केलं. "रिया, आज इथे फक्त तू आणि मी आहोत. कोणतेही बंधन नाही." त्याच्या त्या खोल आवाजाने माझं मन पुन्हा एकदा भटकवलं. त्याने मला ओढून मागच्या सीटवर यायला सांगितलं. तिथे जागा थोडी कमी होती, पण आमची आसुसलेली शरीरं एकमेकांच्या इतकी जवळ होती की आम्हाला कशाचंच भान राहिलं नव्हतं. त्याने मला आपल्या मांडीवर बसवलं. राहुलने माझ्या साडीचा पदर हळूच सरकवला. माझा तो घट्ट ब्लाऊज आणि त्यातून दिसणारी माझी गोरी त्वचा बघून राहुलच्या श्वासाचा वेग प्रचंड वाढला होता. गाडीच्या त्या बंदिस्त वातावरणात फक्त आमचे गरम श्वास आणि बाहेरच्या वाऱ्याचा आवाज येत होता. त्याने माझ्या बिंबीच्या खोल खड्ड्यांचा स्पर्श केला, ज्यामुळे मला गुदगुल्या झाल्या आणि माझ्या मुखातून एक मादक हुंदकी निघाली. राहुलने मला मिठीमध्ये इतकं घट्ट आवळलं की मला सुख आणि समाधानाचा एक वेगळाच अनुभव आला. आम्ही त्या ओसाड जागी गाडीच्या मागच्या सीटवर भरभरून प्रेम केलं. "रिया, हे आपलं गुप्त जीवन आहे, जे कोणालाच कधीच कळणार नाही," तो माझ्या ओठांवर ओठ टेकवत म्हणाला. सुट्ट्या संपायला आता फक्त 24 तास उरले होते. माझं मन जड झालं होतं, कारण उद्या मला पुन्हा माझ्या शहरात, माझ्या संसारात परत जावं लागणार होतं. राहुल आणि मी गेल्या काही दिवसात जे काही अनुभवलं होतं, ते एखाद्या सुंदर पण धोकादायक स्वप्नासारखं होतं. त्या दिवशी नशिबाने पुन्हा आमची साथ दिली. घरातले सगळे शेवटच्या खरेदीसाठी बाहेर गेले होते आणि घरी फक्त मी आणि राहुल होतो. बाहेर मुसळधार पाऊस कोसळत होता. मी खोलीत साडी बदलून एक काळा सिल्कचा गाऊन घालत होते. इतक्यात राहुल अचानक आत आला आणि त्याने दरवाजाची कडी लावली.
त्याच्या डोळ्यात एक आज वेगळीच अस्वस्थता दिसत होती. "रिया, उद्या तू जाणार. मला माहीत नाही मी तुझ्याशिवाय कसं राहणार." तो कळवळून बोलला. त्याने मला जवळ ओढलं आणि माझ्या कंबरेवर हात ठेवला. त्याच्या त्या स्पर्शाने मी पुन्हा एकदा लोण्यासारखी वितळले. त्याने मला उचलून बेडवर नेलं आणि त्या पावसाळी रात्री आम्ही पुन्हा एकदा एकमेकात विरघळून गेलो. जणू काही ही आमची शेवटचीच भेट असावी. अशा तीव्रतेने आम्ही एकमेकांना सामावून घेत होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी निघण्याची वेळ झाली. माझा नवरा मला न्यायला आला होता. बाहेरून आम्ही सगळे अगदी सामान्य होतो. राहुल दीक्षासोबत उभा राहून आम्हाला हात हलवत निरोप देत होता. बाहेरून आम्ही फक्त मेव्हणी आणि मेव्हणा होतो. पण आमच्या नजरा एकमेकांना बरंच काही सांगून जात होत्या. गाडीत बसताना राहुलने हळूच माझ्या हातात एक छोटंसं पाकीट दिलं. त्यात सोन्याचे सुंदर कानातले होते आणि एक छोटी चिठ्ठी होती, ज्यावर लिहिलं होतं, आपल्या गुप्त रहस्याची ही एक छोटीशी आठवण. गाडी सुरू झाली आणि माहेर मागच सुटलं. प्रवासात एक मनाचं विचाराचं चक्र सुरू झालं. अचानक एक विचार आला आणि माझ्या अंगावर काटा उभा राहिला. गेल्या काही दिवसातील तो बेधुंदपणा, तो रोमांस आणि माझ्या पोटावर हात ठेवला. मी माझ्या पोटावर हात ठेवला. मनात एक वेगळीच शंका आणि अनामिक आनंद दाटून आला. राहुलने दिलेला तो वारसदार तर माझ्यासोबत नसेल ना? या शंकेने माझं काळीज धडधडलं आणि मी एक नव्या आयुष्याकडे निघाले होते. पण माझं मन मात्र त्या आंब्याच्या बागेत, त्या हॉटेलच्या खोलीत आणि राहुलच्या त्या मिठीतच कायमचं अडकून पडलं होतं. हे आमचं असं गुप्त रहस्य होतं, जे आता कदाचित आयुष्यभर आमच्यासोबत एक जिवंत पुरावा म्हणून राहणार होतं. संसाराच्या त्याच चौकटीत आता एक नवीन गुपित दडलं होतं. राहुल आणि माझं हे नातं जगासाठी चुकीचं होतं, पण आमच्यासाठी तो असा एक अनुभव होता, जो शब्दात मांडणं कठीण नाही.